शोषितांच्या जगण्यातील वेदना धारधार शब्दांमधून मांडणारा बुलंद आवाज म्हणजे शाहीर अण्णाभाऊ साठे. येत्या 1 ऑगस्टपासून अण्णाभाऊंची जन्मशताब्दी सुरू होतीये. अण्णाभाऊंच्या साहित्यिक, सामाजिक तसंच राजकीय कार्याचा गौरव म्हणून त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी या निमित्तानं जोर धरू लागली आहे. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित, श्रमिक, कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे. अण्णाभाऊंनी मांडलेला हा विचार म्हणजे एक तत्वज्ञान आहे. तुकाराम भाऊराव उर्फ अण्णाभाऊ साठे. आपण त्यांना साहित्य सम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखतो. सांगली जिल्ह्यातील वाटेगाव मध्ये जन्मलेल्या अण्णाभाऊंचा जीवन प्रवास आणि कार्यकर्तृत्व थक्क करणारा असं आहे. अण्णाभाऊंची साहित्य संपदा विलक्षण आहे. तत्कालीन व्यवस्थेच्या विरुद्ध बंड करून उठलेला फकीरा असो वा धनदांडग्यांकडून होणाऱ्या शोषणाची बळी ठरलेली वैजंता, अशा 1 ना 2 तब्बल 21 कथासंग्रह, 30हून अधिक कादंबऱ्या अशा साहित्य कृतीतून अण्णाभाऊंनी दलित, पीडित, शोषित, वंचितांची वेदना जगासमोर आणली. त्यांनी पोवाडे सादर केले, लावण्या गायल्या, वग रचले, तमाशाला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या कथांवर आधारित चित्रपट निघाले. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, हे शब्द आजही काळजाचं पाणी करतात. जगात ख्याती पावलेला असा हा अवलिया लोककलावंत. अण्णाभाऊंचा यथोचित सन्मान अजूनही झाला नसल्याची भावना व्यक्त होते. अशा थोर साहित्यिकाला माझी एक विनंती आहे केंद्र शासनाला, 1 तारखेला जर हा किताब दिला तर महाराष्ट्रातल्या लाखो जनतेला आणि जगातल्या करोडो जनतेला आनंद होईल. संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी अण्णाभाऊंनी दिलेलं योगदान अतुलनीय आहे. आंबेडकरी चळवळीचे ते धुरीण होते. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न प्रदान करण्यात यावा अशी चळवळीतल्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. समाज प्रबोधनाचं काम एका जातीसाठी त्यांनी केलेलं नव्हतं. त्यामुळं खऱ्या अर्थानं न्याय अण्णाभाऊ साठेंना त्यांच्या मरणोत्तर भारतरत्नाने दिला तो खऱ्या अर्थाने या देशाला न्याय मिळाला असं आम्हाला वाटेल. अण्णाभाऊ अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष करत राहिले. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांना रशियात आमंत्रित करून त्यांचा सत्कार केला होता. मुंबईतल्या चिराग नगर झोपडपट्टीत त्यांचं संपूर्ण आयुष्य गेलं. माणूस हा त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू होता. लोक हा त्यांचा परीख. म्हणूनच हा लोक कलावंत लोकशाहीर बनला. जन्मशताब्दीच्या निमित्तानं या साहित्य सम्राट लोकशाहिराला मानाचा मुजरा. अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे.